महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। अँड्रियास लुबेट्स याने फ्रान्समधील पर्वतीय भागात विमान का पाडला हे स्पष्ट होत असून एक दिवस माझे नाव सर्वांना माहीत होईल असं त्याच्या मैत्रिणीने सांगितलं। मात्र अद्यापही त्याने हे कृत्य मानसिक आजारातून केलं होतं की दहशतवादी कारवाई होती हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। अँड्रियाच्या मैत्रिणीचे मारिया डब्ल्यू नाव असून तिने एका जर्मन वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की अँड्रियाच वर्षभरापूर्वी मला म्हणाला होता की एक दिवस माझे नाव सर्वांना माहीत होईल। माझ्या या कृत्यामुळे सर्व यंत्रणा बदलावी लागेल आणि सर्वांना माझे नाव माहिती होईल। त्याचे हे वाक्य काय होते आणि त्याचा अर्थ काय हे मला आज लक्षात येत आहे। अँड्रियाच्या या कृत्यामुळे मारियाला धक्का बसला असून त्यातून ती अद्याप सावरलेली नाही। विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील नोंदीनुसार विमानाचा मुख्य वैमानिक कॉकपिटच्या बाहेर गेल्यानंतर अँड्रियासने दरवाजा बंद केला आणि विमान जाणीवपूर्वक डोंगरामध्ये पाडले। अँड्रियासवर वैद्यकीय उपचार सुरू होत अशी माहिती समोर आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलंय। मात्र त्याच्या आजाराचे स्वरूप काय हे त्यांनी सांगितलेलं नाही। सिंगापूरचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले। शून्यातून सिंगापूर उभं करत जगाचं लक्ष वेधणाऱ्या ली कुआन यू यांना अंतिम निरोप देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातले दिग्गज उपस्थित होते। रविवारी दुपारी कुआन यांचं पार्थिव नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। यानंतर कुआन यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। ली कुआन यू यांच्या निधनामुळे भारतातही एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। तब्बल 31 वर्ष सिंगापूरचे पंतप्रधान राहिलेले ली कुआन हे सिंगापूरच्या समृद्धीचे शिल्पकार म्हणून ओळखले जात। 1965 साली मलेशियापासून सिंगापूर विभक्त झाल्यानंतर आपल्या पारदर्शी कारभाराने सिंगापूरला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेलं। यामुळे सिंगापूरमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ओघ वाढला। सिंगापूर जागतिक व्यापाराचं एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपासही आलं। गोवा सरकारच्या कला व संस्कृती विभागाने कर्मचाऱ्यांना जीन्स आणि स्लीवलेस कपडे न घालण्याचे आदेश मागे घेतलेत। अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स आणि स्लीवलेस कपडे न वापरण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाला संपूर्ण देशातून विरोध झाल्याने सरकारला आपला निर्णय बदलावा लागला। गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती विभागाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी कार्यालयात शिष्टाचार राखण्यासाठी कर्मचाऱ्यांना जीन्स आणि स्लीवलेस कपडे न घालण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि सर्क्युलेशन ही योग्य पद्धतीने लिहिण्यातही आलं नव्हतं। यामुळे या आदेशातून गैरसमज निर्माण झाले असं प्रसाद लोलयेकर यांनी सांगितलं। सगळीकडून या आदेशाला विरोध झाल्याने शुक्रवारी कला आणि संस्कृती विभागाचे संचालक प्रसाद यांनी आपला निर्णय मागे घेतला। नरेंद्र मोदी सरकारने केलेला भूमी अधिग्रहण कायदा शेतकरी आणि कामगार विरोधी नाही। हे सरकार गरीब शेतकरी कामगार यांच्यासह गाव विकासाचे काम करत आहे असं सांगून जनतेची दिशाभूल केली जात आहे। सरकारच्या खुल्या चर्चेच्या मागणीला आम्ही तयार आहोत, परंतु तुमच्याकडून ठोस निर्णय येणार नाही असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या पत्रात लगावला आहे। ग्राम विकास मंत्र्यांना पहिलंच पत्र लिहिलं त्याचं उत्तर आलं नाही, म्हणून गडकरीला पाठवलं की हे पत्र पाठवलंय त्याचं उत्तर सुद्धा नाहीये। हे जरा वाचा तिथे। आंदोलन हे चालू ठेवलं पाहिजे। शेतकऱ्यांचं हित साधायचं असेल तर आज शेतकऱ्यांची जी लूट चाललेली आहे ही लूट थांबवण्यासाठी मोठं आंदोलन उभं करावं लागेल। त्यासाठी आपल्या राज्यातून देशातून तरुणांनी आता जागं झालं पाहिजे, तरुण पुढे आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि आमचा प्रयत्न तसा राहील। या विषयावर चर्चा झाली आणि पुढची रणनीती काय असणार आहे? महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महानगर आणखीन औद्योगिक क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून त्यांचा कसा छळ केला जातो। 9-9, 10-10 वर्ष शेतकऱ्यांच्या जमिनीवर अधिग्रहणाचे सिक्के मारले जातात। ना त्यांना नुकसान भरपाई दिली जाते, ना त्या जमिनी ताब्यात घेतल्या जातात आणि शेतकऱ्यांना अर्धमेल केलं जातं। त्यांना पिकर्ज मिळत नाही, त्यांना कसल्या सवलती मिळत नाहीत। अशा प्रकारे हे धोरण राबवलं जातं। ते केवळ आणि केवळ बिल्डर आणि उद्योगपतींना या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीनं खरेदी करता याव्यात आणि मग त्यांनी खरेदी केल्यानंतर मात्र त्याच्यावरचे शिक्के आपोआप उठतात। हे सर्रास महाराष्ट्रामध्ये आज चालू आहे। या संदर्भातले पुराव्यानिशी काही माहिती मी अण्णांच्याकडे दिलेली आहे। त्याचबरोबर देशभरामध्ये
त्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये ज्या दुरुस्ती सरकार सुचवून पाहत आहे, विशेषतः 10A हे कलम घालून या मूळ कायद्याचा आत्माच काढून घेऊ पाहत आहे, त्याला राष्ट्रीय पातळीवर विरोध होणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये तर आम्ही पूर्ण ताकदीने या आंदोलनामध्ये उतरूच, परंतु देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं चळवळी उभ्या राहतील त्या ठिकाणी चळवळीतले माझे सहकारी घेऊन त्याही ठिकाणी आम्ही उतरू आणि पूर्ण राष्ट्रीय स्तरावर या विधेयकाला विरोध करून सरकारला आम्ही पराभूत करू, या संदर्भातली चर्चा झाली. नाही, शेतच्या नावाखाली ज्या जमिनी घेतल्या गेल्या आहेत त्या मूळ मालकाला म्हणजे शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत आणि मग शेतकऱ्यांना त्या जमिनीचं काय करायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाचा एक घटक जरी असलो तरी केंद्र आणि राज्य सरकार अस्थिर करण्याइतपत संख्याबळ आमच्याकडे नाही आहे. त्यामुळं आम्ही सत्तेतून बाहेर नाही पडलं तरी सरकारला काही फरक पडत नाही. मात्र आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा होता. ही गोष्ट जरी खरी असली तर आधीचं सरकार हे घोटाळेबाजारांचं सरकार होतं, भ्रष्टाचारांचं सरकार होतं. ते बदलणं गरजेचं होतं, म्हणून यांना आम्ही मदत केली. याचा अर्थ हे जर का शेतकऱ्यांचं गळा दाबणार असतील, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणार असतील, शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडा टाकणार असतील तर त्याचा समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिथं सर्वसामान्य माणसावर अन्याय होईल, जिथं लोकशाही च्या ऐवजी अन्य मार्गानं उद्योगपतींच्यासाठी, पैसेवाल्यांच्यासाठी कायदा काम करायला लागेल, त्या ठिकाणी सरकारला ताकदीनं आम्ही विरोध करू, ही आमची भूमिका आहे. नाही, आता हळूहळू ते स्पष्ट होईल, परंतु या बाबतीत मात्र भाजपच्या नेतृत्वाखालचं सरकार ही पूर्णपणे चुकीची भूमिका घेत आहे आणि त्या चुकीची त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. एफआरपी ही शेतकऱ्यांना द्यावीच लागेल. आता आम्ही संयम बाळगला यासाठी, कारण आता कारखाने शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत, ऊस तोडणी मजूर कंटाळलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये साखर उद्योगामध्ये काही आंदोलन झालं, काही थोडंसं आम्ही जर काही केलं तर उभा ऊस तसाच शिल्लक ठेवून जर कारखाने बंद झाले तर या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून कारखाने बंद होण्याची मी वाट बघतो, परंतु एफआरपीचा 1 रुपयासुद्धा आम्ही सोडून देणार नाही आणि सरकारची जबाबदारी आहे ती वसूल करून द्यायची. सरकारनं जर का वसूल करून दिलं नाही तर सरकारच्या पाठीशी आम्ही लागू. वसुंधरा पाणलोट विकास योजनेला जो केंद्राचा पैसा येतो तो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता संस्थेमार्फत काही कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेला आहे. परंतु आता त्या कर्मचाऱ्यांना एका कंपनीच्या हवाली करण्याचा घाट घातला जातोय आणि त्याच्यामध्ये कर्मचारी तेच पूर्वी सरकारी संस्था त्या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पगार देत होती, त्याऐवजी एका खाजगी कंपनीच्या ताब्यात देऊन या वसुंधरा पाणलोट विकासाचा जो काही निधी आहे त्याच्यामध्ये कायदेशीररित्या भ्रष्टाचार करण्याचा किंवा पैसे खाण्याचा उद्योग करण्याचा प्रयत्न काही मंडळी करतात आणि म्हणून त्याचा मला विरोध आहे. अहमदनगरमध्ये रामनवमी निमित्त शहरातून काढलेल्या मिरवणुकीत सायंकाळी 7 वाजता गालबोट लागलं. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी दगडफेक झाली. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण होतं. रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. दरम्यान पोलिसांना दगडफेकीची माहिती देण्यासाठी गेलेल्या तरुणांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक झाली. रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती. चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिंदू राष्ट्र सेनेने शनिवारी सायंकाळी 6 वाजता श्रीराम मूर्तीची शहरातून मिरवणूक काढली. सुमारे 20 फूट उंच मूर्तीची ट्रॅक्टरवरून बसस्थानक चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली. भगवे ध्वज हातात घेऊन डोक्यावर फेटे आणि टोप्या घातलेले हजारो तरुण या मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान मिरवणूक मार्गावर खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलीस ठेवण्यात आले होते. ही मिरवणूक माळीवाडा पंचपीर चावडी मार्गे आशा टॉकीज चौकात आली. आशा टॉकीज चौकात मिरवणूक असतानाच मिरवणुकीवर दगडफेक झाली. यामुळे तरुणांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनीही मिरवणुकीतील तरुणांवर लाठीचार्ज केला. मिरवणूक जसजशी पुढे येत होती तसतशा मिरवणुकीवर दगडफेक होत होती. आशा टॉकीज चौकातील दगडफेक थांबल्यानंतर मिरवणूक माणिक चौकातून पुढे कापड बाजारात येताच पुढच्याच तेलीखुंट चौकात तुफान दगडफेक सुरू झाली. यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून घेतली. तेलीखुंट चौकातील दगडफेक थांबताच नेता सुभाष चौक, नवी पेठेत दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मिरवणुकीतील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत दगडफेकीवर नियंत्रण मिळवलं.
नेता सुभाष चौकातून मिरवणूक पुढे येत असताना चितळे रोडवर दगडफेक सुरूच होती। दरम्यान मिरवणूक मार्गावरील अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। चौपाटी कारंजा ते कोट गल्ली मार्गावरही दगडांचा खच पडला होता। सांगळे गल्लीतील एका इमारतीवरून दगड मिरवणुकीच्या दिशेने भिरकावण्यात येत होते। तिथे पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाला। या रस्त्यावर साचलेला दगडांचा खच दाखवत दगडफेक होणाऱ्या इमारतीच्या दिशेने बोट करून काही तरुण पोलिसांना माहिती देत होते। या तरुणांवरच पोलिसांनी लाठीमार केला। यामुळे चिडलेल्या तरुणांनी पोलिसांना लक्ष्य करत पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली। या दगडफेकीतून वाचण्यासाठी एका पोलीस व्हॅनने तिथून पळ काढला। पोलीस उपाधीक्षक वाय.डी. पाटील यांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गाडी वेगात पुढे नेली। ते पाहून तरुणांनी स्वतःला वाचवत पळ काढला। तोपर्यंत पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम हे राज्य राखीव दल, शीघ्र कृती दलाचे जवान आणि पोलिसांच्या फौजफाट्यासह चौपाटी कारंजा चौकात दाखल झाले। रात्री चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं होतं। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरूच होते। इंग्लंडचा सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला अटक झाल्याच्या चर्चांना ऊत आलाय। केविनने ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं आणि काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। केविन पीटरसनचा चेहरा पाहून तो मजेच्या मूडमध्ये असल्याचं लक्षात येतं। केविन सध्या ICC क्रिकेट वर्ल्ड कपच्या कॉमेंट्रीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे। विश्वचषकात इंग्लंडच्या सुमार कामगिरीमुळे केविन टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे। 2013 ते 14 मध्ये ॲशेस मालिकेनंतर 34 वर्षीय केविन पीटरसन या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम ठोकला। यानंतर तो न्यूझीलंडच्या राष्ट्रीय टीमपासून लांबच राहिला आहे। बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।